नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुशील मेश्राम, मेडिकल कॉलेजच्या शरीरशास्त्र विभागाच्या देहदान समितीवर सदस्य म्हणून मी काम करतो. मागे 10 वर्षापासून मी या क्षेत्रात काम करतो आहे. हे क्षेत्र असं आहे की या जे अतिशय महत्त्वाचं सगळं काम आहे जे तुमच्या हातून घडलेलं आहे, हे लाख मोलाचं काम आहे. म्हणजे शिकले सवरले लोकसुद्धा, डॉक्टर्स लोकसुद्धा हे करत नाही. या एका बॉडीपासून किती फायदा आहे ही जाणीव त्यांना आहे, ही माहिती त्यांना आहे. परंतु भय, भीती, अंधश्रद्धा, भ्रम यातून ते बाहेर निघाले नाही आणि त्याच्यामुळे ते धाडस ते लोक दाखवत नाही देहदान करायचं. हे धाडस तुम्ही दाखवलं ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. ही साधी गोष्टच नाही आहे, ही क्रांतिकारी बाब आहे. मी प्राध्यापक सुशील मेश्राम, मी स्वतः माझ्या कुटुंबियांचं, माझ्या कुटुंबातल्या 2.5 वर्षाच्या नातवंडापासून तर 74 वर्षाच्या आजोबांपर्यंत आम्ही एकाच वेळी सर्वांनी मरणोत्तर देहदान आणि मेंदूमृत अवस्थेत गरजूंना अवयवदान करण्याचे संकल्पपत्र भरले. तो दिवस होता 15 ऑगस्ट. आम्ही आमची बॉडी आणि या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन आमच्या मृत्यूनंतर राहणार आहेत त्या ऑर्गनची इतरांना गरज आहे, जे आपल्या ओळखीचे नाही, पाडकीचे नाही, पण आपले देशवासी आहेत. आपल्या भारतातले ते लोक आहेत. आपण सारे भारतीय आहोत आणि ते आमचे बंधू भगिनी आहेत. ही भावना आपल्यामध्ये जिवंतपणे आपण प्रज्वलित करतो, पण ती मृत्यूनंतरही कृतीत आली पाहिजे. हा एक उद्देश ठेवून आम्ही आमचे संकल्पपत्र भरून दिले. तुम्ही सुद्धा, बाबांनी सुद्धा, तुम्ही मला सांगितलं की बाबांनी सुद्धा संकल्पपत्र भरून दिले होते आणि ते सांगायचे की माझे ऑर्गन इतरांच्या कामी आले पाहिजे. जोपर्यंत मी जिवंत आहे मला माझ्या ऑर्गनची गरज लागणार, पण माझ्या मृत्यूनंतर माझ्या ऑर्गनची मला काय गरज आहे? माझ्या कुटुंबियांनाही त्याची गरज नाही. माझ्या कॉर्नियाची मला नंतर गरज राहणार नाही, तुम्हाला पण त्याची गरज नाही. पण देशात असे अनेक अंध लोक आहेत, त्यांना मात्र या कॉर्निया जर त्यांना, म्हणून हा मोठा मानवतावादी विचार या मनुष्यानं केला आणि हा तुमचा कुटुंब प्रमुख आहे. हे तुमचे कुटुंब प्रमुख आहे. या कुटुंब प्रमुखाची इच्छा होती की माझं देहदान झालं पाहिजे. अनेक लोक देहदानाची इच्छा करतात, पण तो माणूस गेल्याच्या नंतर माझे अनुभव आहेत, मी तिथे जातो, मला बोलावलं जातं, ते लोक काय म्हणतात, घरातले लोक, त्याला काय समजत होतं? आता त्याला समजत होतं म्हणून ते करत होते. तुम्हाला समजत नाही म्हणून मात्र तुम्ही त्यांच्या समजाला गैरसमज समजता. तर हे मात्र या कुटुंबात झालं नाही. सगळ्या नातेवाईकांनी, सगळ्या कुटुंबियांनी, म्हणजे ताईंनी, जावयांनी, मावशींनी, काकांनी, सगळ्यांनी एकोप्याने हा निर्णय शिरोधार्थ मानला आणि तो कृतीशील केला. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. माझ्या मेडिकल कॉलेजच्या तर्फे तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो, कारण आमच्या मेडिकल कॉलेजच्या स्टुडंटला हा मृतदेह, हे जे शरीर आहे, मानवी शरीर आहे, ते जर त्याला समजलं नाही तर माझ्यासारखा, तुमच्यासारखा जिवंत माणूस जेव्हा ऑपरेशनला जाईल तेव्हा तो कुठूनही कापून टाकेल आपल्याला. आपण आपल्याला नवजीवन मिळावं म्हणून ऑपरेशनला जातो, आपलं तर जीवच जाईल. अनेकांचे जीव जातात. बरेचदा कारण हे असतात की त्यांना मृतदेह मिळतच नाही. जेव्हा त्यांना अभ्यास करायचा असतो तेव्हा बॉडी उघडून त्यांना आतमधल्या अवयवांची रचना कशी आहे, कुठला अवयव कुठे आहे, ऑपरेशनच्या दरम्यान कुठे चिरा मारावा लागेल, कुठली नस नेमकी बाहेर काढावी लागेल, कुठला अवयव नेमका बाहेर काढून त्याचं ऑपरेशन करावं लागेल, हे जर ज्ञान डॉक्टरला नसेल तर तो ऑपरेशन कशा पद्धतीनं करेल याची आपण कल्पना न केलेली पाहिजे. आता हा मृतदेह मानेच्या शिरेमधून यांना एक इंजेक्शन दिलं जाईल. त्यातून यांच्या शरीरामध्ये एक प्रकारचे लिक्विड सोडलं जाईल, जेणेकरून 2.5 वर्षापर्यंत, किमान 2.5 वर्षापर्यंत हा मृतदेह सडणार नाही, हा कुजणार नाही, विद्यार्थ्यांना इन्फेक्शन होणार नाही. विद्यार्थी याच्यावर तपासून पाहावं लागते, करंट आहे का, मशीन व्यवस्थित चालत आहे का, ते तपासावं लागते. ते काय जिवंत माणसाला टाकून तपासून पाहते का करंट लागते का म्हणून अशा वेळी ही मृतदेह फार उपयोगाचे असतात. माहीत होते करंट आहे की नाही आहे, म्हणजे तुमच्या हक्कासारखा माणूस मग दगा होत नाही. हा मृतदेह तपासल्याने यातून 15 डॉक्टर तयार होते. बॉडी मिळत नाही,
200 विद्यार्थ्यांची टीम असते एका वर्षाला, आणि एक बॉडी जर तपासायची आहे तर तुम्ही विचार करा किती पोरं व्यवस्थित उभे राहतील तर तपासू शकतील. जर इथं 100 पोरं राहतील तर व्यवस्थित पाहू शकतील का, तपासू शकतील का, आहे की नाही. जो तगडा तुगडा आहे तो माझ्यासारख्या बारक्या बुरक्याला चल मागं हो, पोरीबारीला धक्का मारून दे मागं हो. तर व्यवस्थित बॉडीची तपासणी व्हावी, त्याची चिकित्सा व्हावी, त्याचं संशोधन व्हावं आणि जिवंतांना न्याय मिळावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता इथे 15 डॉक्टर तयार होतील. आपण जर विचार केला, मी स्वतः डॉक्टर आहे, तर मी PhD झालेला डॉक्टर आहे. मी म्हटलं की माझ्या मुलीनं डॉक्टर झाले पाहिजे, मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, नीटला ॲडमिशन केली, तिला नेऊन देतो, घेऊन येतो, सगळं केलं, पण डॉक्टर होईलच असं आहे का? होईलच असं आहे का? तो इतका कठीण अभ्यासक्रम आहे की तो सामान्य लोकांचं ते होतच नाही त्याच्यात. परंतु या बॉडीतून मात्र आता 15 डॉक्टर तयार होतील आणि ते 15 डॉक्टर जोपर्यंत उपचार करत राहतील वयाच्या 70व्या वर्षीपर्यंत, 80व्या वर्षीपर्यंत, लाखो लोकांच्या उपयोगी हा मृतदेह येणार आहे. लोक जाळून टाकतात, मातीमोल करून टाकतात, तुम्ही मात्र इथे मेडिकल कॉलेजला देऊन बहुमोल केलं या देहाला. हा लाख मोलाचा देह तुम्ही कुठलीही म्हणजे आसक्तीनं बाळगता. मृतदेहाबद्दल खूप आसक्ती असते, ती आसक्ती न बाळगता अत्यंत प्रेमळ मनुष्य असावा हा. मी तर माझा तर परिचय नाही, पण हा पोरगा सोडत नव्हता बाबांना आपल्या, याच्यावरून किती प्रेमळ असते. इतका प्रेमळ जीव जेव्हा आपण कोणाला देतो, किती मोठ्या दुःखाचा पहाड आपल्या मनावर कोसळत असतो, पण या दुःखातूनही तुम्ही स्वतःला सावरलं आणि हा देह इथे संशोधनासाठी दिला, त्याबद्दल मी या कुटुंबाचे मनापासून आभार मानतो. हा देह जर मातीमोल झाला असता, लोकांच्या ज्या काही परंपरा असतात, ज्या काही विधी असतात की इतके मन लाकडं आणणे, त्या लाकडावर यांना ठेवणे, यांच्या उरावर लाकडं ठेवणे आणि यांच्याच वारसाच्या हातून त्याला पेटवून टाकणे, कसं वाटतं हे? खरंच माणसाबद्दल आपल्या मनामध्ये ती भावना आहे का? जिवंतपणे त्याच्याबद्दल जी भावना असते, ती भावना मृत झाल्याच्या नंतर एकदम कशी बदलून जाते? परंपरा असं कसं आपल्याला एकदम बदलून टाकते, विचार शून्य करून टाकते, संवेदना शून्य करून टाकते. पण तुम्ही मात्र तसे संवेदना शून्य झालेच नाही. तुमच्या लक्षात तुम्ही ठेवलं, या दुःखातही दुःखाचे पळ गिळत गिळत तुम्ही हे लक्षात ठेवलं की नाही, आपण यांना तसं लाकडावर, यांच्या उरावर लाकडं ठेवायचं नाही, यांना पेटवून द्यायचं नाही, यांना मातीमोल करायचं नाही, तुम्ही त्यांना बघून. त्याच्यामुळे 2 जिवंत झाडांचा, 2 20 वर्षाच्या झाडांचा बळी जायचा, तो तुम्ही बळी जाऊ दिला. मी असं म्हणतो की तुम्ही पर्यावरण प्रेमी आहात, 2 झाडं वाचवले तुम्ही. त्याच्यानंतर आता तुम्ही यांना जाळलंच नाही, त्याच्यामुळे आता रक्षा विसर्जनाचा प्रश्नच उद्भवत नाही. रक्षा विसर्जन म्हणजे आपण चांगल्या पाण्याला खराब करतो. पाणी जल आहे तो कल आहे वगैरे आपण म्हणतो, जल आहे तो जीवन आहे असं वगैरे आपण म्हणतो. परंतु परंपरा आपल्याला काय सांगते की ही राख, ही माती तुम्ही पाण्यात कालवून टाका. कालवणच आहे की नाही पाण्यामध्ये, आणि तिथे जाऊन आपण आंघोळ घालतो. रोज साबूनने आंघोळ करणारे, शॅम्पूने आंघोळ करणारे, कुठं आपली बुद्धी जाते, कुठं मती गुंग होते माहीत नाही, आपण त्या तिथं डुबक्या मारतो. तर तेही तुम्ही नाकारलं, ते तुम्ही बाजूला ठेवलं. अनेक अंधश्रद्धांना, अनेक भ्रमाला, अनेक भीतींना तुम्ही बाजूला ठेवून विज्ञानाची कास धरली, सत्याची कास धरली, मानवतेची कास धरली. या तुमच्या मानवतेला मी सलाम करतो आणि या मृतात्म्याला शांती लावून, समाधान लावून सगळ्यांना यांच्या मृत्यूच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी शक्ती प्राप्त हो अशी प्रार्थना